अहो मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की 7व्या महिन्यामध्ये एवढा त्रास होणारच. जेवण पण नाही जाते डॉक्टर. हे बघ, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही मी दिलेल्या टॅबलेट्स घ्या आणि आराम करा. अरे माझी मुलं मला आराम करून देतील तर ना डॉक्टर. आता ते तर होणारच ना मॅडम. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 2 बाळांमध्ये किमान 5 वर्षाचं तरी अंतर असायलाच पाहिजे. एनिवे, जे झालं ते झालं. ठीक आहे, तुम्हाला आराम करता येत नसेल तर तुम्ही उद्या क्लिनिकमध्ये या. मला भेटा, आपण बोलू शांतपणे. आणि डोंट वरी, सगळं ठीक होईल. पॅनिक होऊ नका. मी आहे ना. बाय. बाबा, येतो मी. हा यश बाळा, यावेळेस तुला नक्की नोकरी लागेल. हा बाबा, प्रत्येक वेळी तुम्ही हेच म्हणता. चला बाबा, येतो मी. अरे यश, देवाच्या पाया तरी पडून जा. अरे माझ्या नाही, देवाच्या बोललो मी. माझ्यासाठी तुम्हीच माझे देव आहात. हॅलो, अगं कोमलची मुलगी नाही का, एका मुलाबरोबर ना मार्केटला फिरत होते. यश, अरे कुठे एवढ्या गडबडीत चाललायस? मी इंटरव्ह्यूसाठी चाललोय. अरे किती दिवस इंटरव्ह्यू देशील? माझा मुलगा बघ फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये पास झालाय. मला उशीर होते, निघतो लगेच. अरे ऐकून तरी घे ना, काय बेशिस्त मुलगा आहे. याचं ना यश नाही, अपयश पाहिजे होतं. सॉरी, अगं कोमलची मुलगी नाही का? काही झालं तरी आज नोकरी लागलीच पाहिजे. कितना ट्रैफिक है? क्या करूँ साहब, रास्ते पे इतना गाड़ी बड़ा है कि ट्रैफिक तो होएगा ही. हाँ, लेकिन थोड़ा जल्दी चलो. ओके साहब, ओके. एक्सक्यूज मी. यस, इंटरव्यू यहीं पे चल रहा है? या यहाँ पे बैठिए. हाय.
Sarvish, you can wait. Rest all can leave for the day. In case if there's any other opportunity, I'll let you know. लेकिन मैम मैंने तो इंटरव्यू दिया ही नहीं. So sorry, you are late. अरे दोस्त सुन ना, देख निराश मत हो. यहाँ पे ना एक वैकेंसी है, यहाँ पे कॉल करके ट्राई कर, शायद हो जाए. थैंक यू. एक्सक्यूज मी, तुम नहीं आ रहे हो? मेरा हो गया ना यहाँ पे. ओह कॉन्ग्रेचुलेशन. थैंक यू, पर थोड़ा ना जल्दी जाके ट्राई कर. May I come in, sir? Yes, coming. Please sit down. Thank you, sir. यश विजय कामले, SSC 89, HSC 82, very impressive. Thank you, sir. 2 years experience in data entry. Okay. एक्झॅक्टली तुम्ही काय केलं होतं तिथे? तर तिथे कस्टमरचे डिटेल्स एका सॉफ्टवेअरमध्ये फिल करून त्याला क्रॉस व्हेरीफाय करायचं. ओके. ॲक्च्युली आम्हाला एक्सेल आणि अकाउंटचं नॉलेज असलेला कॅन्डिडेट हवा आहे. सर मी ते लगेच शिकेन. दिस इज नॉट अ स्कूल और कॉलेज मिस्टर यश, दिस इज अ कॉर्पोरेट ऑफिस, सो प्लीज. पण सर माझे मार्क्स. यश, तू अत्यंत हुशार आहेस, फक्त एज्युकेशन पुरे नाही, स्पेशल स्किल्स असणं खूप गरजेचं आहे. सो नो वरी सर. थँक्यू. यश, सध्या मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, तर स्वतःला अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे. येस सर. यावेळेस तुला नक्की नोकरी लागेल हा. अरे किती दिवस इंटरव्ह्यू देशील? त्याला यश नाही अपयश पाहिजे. अरे किती दिवस बापाच्या अरे जीवावर किती दिवस यावेळेस इंटरव्ह्यू तुला देशील? यश होय दिसत नाही का? सॉरी सॉरी, मैं उठा देती हूँ. माफ कर दो. तुझे कितनी बार बोला है बेटा, रास्ते पे भाग मत. चल अभी.
बाबा 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 यश, काय झालं? मी शाळेमध्ये पहिला आलो. अरे वा, शाबास. देवा, तू पावलास रे. यश, मला खात्री होती तू नक्की पहिला येशील. आणि तू असाच अभ्यास करत राहिलास ना तर तू एक दिवस चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करशील. हो बाबा, नक्की. क्या सर, कुछ चाहिए क्या? अरे साहब ले लो ना, क्या सिर्फ बैठे हो? क्या देख रहे हो साहब, कुछ चाहिए? नहीं. नहीं. अरे ले लो यार, 30 रुपए क्या महंगा लग रहा है क्या? चलो चना जोर गाने, हम चटपटी बेल ले लो. 20 रुपए 20 रुपए 20 रुपए. काय रे यश, असं इथे एकटाच घुसलाय? मी बघितलं तुला आणि मी आलो. काय काय टेन्शन मध्ये आहेस काय? हा, काय कसला विचार करतोयस? भावांनो, हे घ्या पेढा. आपल्याला जुळ्या मुली झाल्या. हे घ्या, तू पण घे. जुळ्या मुली? पण तुला या आधी एक मुलगा होता ना? हो, आहे ना. 3 बाळ म्हणजे कशी काय मॅनेज करणार असतो? अरे त्यात काय होईल रे मॅनेज. देव बघून घेईल सगळं, काय टेन्शन नाही. चला येतो, जरा उशीर होते, सगळ्यांना द्यायचं. देव देतो देव देतो म्हणून काय फक्त मुलंच करायची? कमाल. असो, मरोजचं जाऊ दे. मला सांग, तुला कसलं टेन्शन आहे? कसला विचार करतोस एवढा? काही नाही. काही नाही म्हणून असा इथे बागेत घेऊन एकटा बसलायस? सांग ना, काय टेन्शन आहे? नोकरी नाही लागत आहे यार. ठीक आहे ना बाई, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही स्टेज कधी ना कधी येतेच. आज ना उद्या कधीतरी लागेल नोकरी. हा, डोंट वरी. कधी? गेले 3 महिने वेड्यासारखं फिरतोय. इंटरव्ह्यूला टायमावर पोहोचण्यासाठी ट्रेन पकडायला गेलो तर गर्दी इतकी की ट्रेन सोडावी लागली. गर्दी आहे म्हणून बस पकडायचं ठरवलं. तिथे सुद्धा तितकीच गर्दी. कसा बसा इंटरव्ह्यूला पोहोचलो. तिथे गेल्यावर कळालं आधीच कोणाचं तर सिलेक्शन झालंय. थांब,
हे बघ, जिन्हें लगता है कि भीड़ सिर्फ सरकारी नौकरी के लिए लगती है, जो सरकारी भर्तियों में होती देरी के विरुद्ध दस्तक आते ही कहते हैं कि अरे प्राइवेट में भी नौकरियां ही नौकरियां हैं। ऐसा ही सोचने वालों को ये वीडियो जरूर देखना चाहिए। आज सुबह से ये वीडियो चर्चा में आया है, जो आज का भले ही नहीं है, लेकिन सच्चाई आज के समय। मला एक गोष्ट कळत नाही, जिथे 10 जागा निघतात तिथे 10 लाख लोक फॉर्म भरतात. इतकं सगळं चालू असताना सरकारला आपली काहीच पडलेली नाही. सरकार यामध्ये कुठून आली? सरकारची काय चूक आहे? सरकारची काय चूक आहे? लहान मुलं रस्त्यावर भीक मागतात, कित्येक परिवार रस्त्यावर स्टेशनवर राहतात. ट्रेन मध्ये इतकी गर्दी झाली, 2,500 ते 3,000 लोक ट्रेन अपघातात मृत्यू पावतात. बसची पण तीच अवस्था आहे. ऑटो आणि टॅक्सी पकडायची ठरवली तर जिथे अर्धा तास लागतो पोहोचण्यासाठी तिथे 1 तास जातो. आणि तू बोलतो सरकारची काय चूक आहे? नाही, बरोबर आहे तुझं. पण मला एक गोष्ट सांग, आधी 12 डब्यांची लोकल होती, आता सरकारनेच 15 डब्यांची लोकल केली. तरी गर्दी कमी झाली आहे का? बरं, ठीक आहे. लोकल्स मध्ये गर्दी होते, मेट्रो सुरू केले, तरी पण गर्दी कमी झाली का? नाही. बसेसची फ्रिक्वेन्सी वाढवली, उलट सरकारने अधिक नवीन बसेस सुरू केल्या, तरी सुद्धा गर्दी कमी झाली का? नाही रे बाबा. लोक एवढे वाढले आहेत की लोकांनी झाडं, जंगल, डोंगर तोडून बिल्डिंग्स तयार केल्या. सर्वसामान्य लोकांना घर मिळावं म्हणून त्यांनी भाडा सिस्टीम काढली. हो, काढलीत ना. पण याचा काय उपयोग? 5 लाख लोकांसाठी 500 घरं. ही सरकारची चूक नाही. ही काय फक्त सरकारची चूक आहे? मग चूक कुणाची? ही फक्त सरकारची चूक नाही, चूक आपली आहे. आपली? ते बघ तिकडे. सध्या मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन है. रास्ते पे इतना गाड़ी बढ़ा है कि ट्रैफिक तो होएगा ही. पॉप्युलेशन येस मित्रा, पॉप्युलेशन. आणि ही लोकसंख्या जर अशीच वाढत राहिली तर आज लोकल ट्रेन मध्ये चढण्यासाठी जी धडपड करायला लागते, तशीच धडपड भविष्यात जगण्यासाठी करावी लागणार आहे. आणि या वाढत्या लोकसंख्येचा परिणाम फक्त देशावरच होत नाहीये, तर निसर्गावर सुद्धा होतो.